पाईट कुठे गेला रे? हो भारतराव, त्या काय तिकडे इकडे काय इकडे आहे तू. काय काय झालंय? काय झालंय? मला सरकं बियाणं देऊन स्पर्धेत ना आउट करतो मला. फुकटात लावायचं कारण नाही. जमदी पाकिट शिल्पॅक होती ना, मला काय माहित मी काय केलंय? अरे काय केलं काय केलंय? तुला काय येणं वाटलं मी? माझे दात काय दुधाचे आहेत भाड्या? सडकं बियाणं देतोय मला. थांब एका म्हणून काय पण बोलणार काय? सोड मला. काय जायला दोस्तीत कुस्ती. अर्जुन सडकं बियाणं दिलंस, ज्याला काय अर्थ आहे का? आज या ठिकाणी स्पर्धेला बालंट लागण्याची येळ येऊन ठेपलेली आहे. रुपालीला कळलं तर स्पर्धा बाद होऊ शकते. अशी कशी बाद होईल? आम्ही काय केलंय? हा ना, घेणं ना देणं फुकटचं नांगरून जाणं. नाही मी काय म्हणतो, आपल्याकडे अजून 4 हिस्से उरलेत, ते आपण 5 जणांमध्ये वाटून घेऊ. पण आपापसात भांडण नको. चालतंय की, त्यात काय ठरलं तर मग भारतराव 5 हिस्से करायचे. नको. कशाला मला नकोच आहे. आईला आपली काय इमेज राहिली यार. मला सगळं ठेवा तुमच्याकडे. मी स्पर्धेत आउट होतोय. मी काय म्हणतो, ते होते स्पर्धेत ना आउट. 4 हिस्से आपल्यात वाटून घेऊ ना. असं कसं भारतराव? अहो रुसलंय ते. त्याला सॉरी म्हणा. सॉरी आणि मी होय आपण नाही म्हणत. ठरलं मग रुपालीला फोन करून सांगून टाकतो स्पर्धा कॅन्सल म्हणून. किसनराव, एक मिनिट. स्पर्धा बाद होण्यापेक्षा स्वारी म्हणून घ्या. हो नाराज आहे तो. जो नाराज तो महाराज. भारतराव, माझं रुपालीचं लगीन व्हावं असं वाटत असेल तर घ्या ना मिटून. ते विषयच नाही ना. काय अर्थ आहे? काय पोरी म्हणे रुसायचं आहे? काय प्रॉब्लेम आहे तुझा? हे बघ, ज्याला आला राग त्याला सॉरी म्हणा. सॉरी. हे जर का तुम्ही मला तुमचं बियाणं देणार असाल तर मी पण तुम्हाला माझ्या हिरीचं पाणी द्यायला तयार आहे. आपली टीम आहे ना. कुठपर्यंत आली कामं? काय पेरणी केली आता? बसा रोप येते ना आता. अरे हे काय केलंय तुम्ही? काय टाकलंय? आता पाणी सोडलं की झालं. अरे याची एकच बी लावायची असते. म्हणजे काय? म्हणजे आता मीच सांगायचं सगळं का? अरे जरा डोकं लावा, थोडी माहिती गोळा करा. आता आम्हाला तरी काय माहिती आहे? तुम्ही सांगा तसं करतो की. हे म्हणजे बरं आहे. 3च प्रश्नपत्रिका द्यायची आणि 3च उत्तर लिहून द्यायची तुम्हाला. हे सगळं वाया गेलं रे. चल तू. याना म्हणजे गाढवानं तू बॉम्बशोध पथकात घेतल्या जर काय. नाही तर काय, यांच्याकडनं काय होणार आहे का शेती? हो ना. शेती काय खायचं काम हवे? नव्हे. बाप जन्मात कधी शेती केलेली नाही. अरे देवा, म्हणजे आता समजा परत नांगरावं लागल. आता आपल्याला तरी काय माहित? कुठं गोळा करायची माहिती आता? आयला कोणाला विचारायचं राव? आता आपल्या ओळखी झुंबर मामा. हे तुम्हाला मी आधीच सांगितलेले, तुमच्या लग्न बिग्नाचं आपल्याला जमायचं नाही. विषयच नाही ना. पण मामा आम्ही त्यासाठी आलेलो नाही. आमचं जरा वेगळं काम आहे. ना आम्ही सगळे सध्या शेती करतोय. म्हणजे तुम्ही सगळे रिकाम टेकडे. थांबा भारतराव, थांबा. अहो आम्ही खरंच शेती करतोय. आम्ही बेल पेपरचं पीक घेणार आहे. झिरो. थांबा. रंगी बेरंगी ढोबळी मिरची. आणि त्यासाठी आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिले. काय बोलले? गोड ना. म्हणजे पोरं मार्गी लागलेली दिसते. पहिल्यांदा मातीचे 3-3 फुटाचे बेड तयार करून घ्यायचे. आणि शेतीचं काम म्हणजे सोपं नाही बरं. इथं घाम गाळावा लागतो.
मातीचे बेड तयार झाले की पॉलिथिन अंतरून 1-1 फुटावर बी लावून घ्यायचं आणि या पिकाला पाणी कमी लागतं जपून द्यायचं बरं का. अरे वा, काय solid कामाला लागलात. बघा हा, पुढचे काही दिवस खूप काळजी घ्यायला लागेल. बॅग मध्ये ठेवा मध्ये दोघांच्या. पॉइंट घ्यायची थोडी थोडी. हा नाही न ग, नाही का? असंच लई भारी वाटतंय. आपण असलं काहीतरी करू असं कधी वाटलं होतं कर. आणि काम केल्यावर शांत झोप पण लागते. आणि भूक पण लागते काम करून. म्हणजे आधी कसं आपण जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचो, आता भूक लागते म्हणून जेवतो ना. हे सगळं रुपालीमुळे घडतंय. खरंय सूर्या, आयुष्यात बाई लय महत्वाची आहे. म्हणजे आईशिवाय पण एक बाई लागतीच आयुष्यात, जी आपल्याला समजून घेते, 4 समजुतीच्या गोष्टी सांगते. म्हणून बायको लय महत्वाची आहे. ए भारतराव, कुठं राहुलय? ए यक यक, या चांदण्या जर एकत्र केला ना तर बाण तयार होतोय. बाण. हा रे, नाही आयडिया. नीट बघ. नांगर आहे त्यो. नांगर. हार बजा. बराबर आहे. काय मंडळी, अरे मामा, गड्यानो काय एकदम निवांत आज. रुपाली तिकडे परीक्षेला काय गेली, सुट्टी चालली तुमची सगळी. काय एकदा उद्या मिरच्या आल्या की झालं सगळं. मग येते का मग? कुठं आहे? पलीकडच्या गावामध्ये डान्सचा प्रोग्राम आहे म्हणून. डान्स नाही न ग, आम्ही रुपालीला प्रॉमिस केलंय. हा आता शेतीचं काम पूर्ण होईपर्यंत आम्ही कसलंच व्यसन करणार नाही. खरंय. असं आहे का? कुणीतरी म्हणत होते की लई गच्च आयटम डान्स करणार आहे तिकडं. जाऊ दे, आता काय प्रॉमिस केलं तर मग कशाला तोडताय. घ्या कांबळे घ्या, झोपा आता काय. पण माल लई भारी एकदम. काय मंडळी, कशी चालली शेती? सूर्या, रम्या, लय हसायचं ना मला. अरे आता बोला ना. अरे आता काय पण दाखवा मला. कुणाला पण घेऊन या माझ्या समोर. अख्खीच्या अख्खी सनी लावणी आणलीत ना तरी सुद्धा कुणाच्या बापाला घाबरायचो नाही मी. आपलं कसं झालं माहितीये का? अनुभव हीच कातरी, नाहीतर भेटा रात्री. ए काय झालंय काय तुम्हाला? एरंडेल तेल प्याल्यासारखा का चेहरा केलाय तुम्ही? आपल्या पिकावर रोग पडला बाजा. आता कसलं पीक आणि कसलं लग्न. आता बसा बोंबलत. पण एका रात्री तसं काय झालं? लागली आपली. रुपालीला माहिती होतं ह्या मातीत पीक येणारच नाही, म्हणून तिने मुद्दाम आपल्याला हे पीक घ्यायला लावलं. तिला आपल्याशी लग्नच करायचं नव्हतं. हे घ्या. हे राम्या, माझ्या भारतराव, हे घ्या. चीअर्स. अरे काय करतोस हे तू? अरे आपलं प्रॉमिस. अरे गेलं 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 प्रॉमिस खड्ड्यात. आणि तुम्ही झाल्या आमची तर वाट लागली तर तुम्ही पण प्या. हे घे, पी. तू पण पी. सोडणार समजा ना. हे पी.